नमस्कार मित्रांनो, मी पंकज. गाव कुडपण ओड कोकणच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, चाललो आहे आता पॉईंटवरती. आपल्या गावचा निसर्ग दाखवतो तुम्हाला. आणि माझ्याबरोबर आहे आर्यन. हे बघा, तर आम्ही चाललो आहे फिरायला. आहे बघा, आपल्या गावचा निसर्ग बघा. मस्त आता पावसामुळे मस्त हिरवगार सगळं रान झालं आहे. चला दाखवतो तुम्हाला पुढे. मित्रांनो, ही आपली पाण्याची वाळ आणि हा छोटासा ब्रिज आहे. ब्रिज वरती पण पाणी आलंय. आटलंय आता ते बघा. हे मस्त धबधबा, निसर्ग बघा काय मस्त आहे. आणि इकडे काळी खेकडी मस्त भेटतात. इथं गोंताच्याचा वाडा आहे वरती. तर पाऊस भरलाय, तिकडे पाऊस पडतोय. व्ह्यू बघा मित्रांनो, काय खतरनाक व्ह्यू आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. ही आपली घर आहे तिकडे. हे घर दिसतंय थोडंसं. हे बघा, बाकी अर्ध्या ठिकाणी पाऊस पडतोय. आणि तिकडे समोर बघा, थोडा एका साईडला ऊन मस्तपैकी पडलंय कडाक्याचं. आणि इकडनं पाऊस पडत पडत आलाय पुढे आता आम्हाला जिंपायला. चला जाऊया आपण पुढे. मित्रांनो, ही आहे खडशी. ती समोर दिसते ती भीमाची घाटी. एकदम मधोमध आहे. तिला सपोर्ट नाही, ते खाली एकदम सपोर्ट आहे तिला. ते एकदम मधीच अशी पूर्ण गोल आहे आणि मधीच एकदम सरळ उभी घाटी आहे. त्याला भीमाची घाटी म्हणतात. हे बघा, पूर्ण निसर्ग बघा. सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघा, मस्त दिसत एकदम. हे बघा मित्रांनो, आपला धबधबा जबरदस्त आहे. पूर्ण खालपर्यंत तो पडताना दिसत नाहीये. तुम्हाला समोरून पण दाखवतो. आणि हा बघा खोल बघा खाली किती आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, खाली एकदम छोटासा नाला टाईप आहे. एकदम खाली एवढं खोल आहे खाली. तर मित्रांनो, आपली पहिली गुरं चरायची. अजूनपर्यंत पेंडी कापतात ह्या साईडला. खूप डेंजर जागा आहे. जर सरकला की विषय संपला, अशी गोष्ट आहे इकडं. हे बघा, पेंडी बघा. आणि ही पेंडी कापली जाते दरवेळी. इकडून गुरं पण आपलीच जातात. आणि बरीच गुरं अशी पडल्यात पण खाली, चरता चरता खाली गेलेत. खाली दिसतोय तो पट्टा पुढे, तो वडगाव आहे. वडगावचं गाव पण दिसतंय, पण मोबाईलमधून आता दिसेल की आयडिया नाही. मित्रांनो, समोरून आपला धबधबा कसा दिसतोय. आता पाणी खूप कमी आहे, तरी पण धबधबा बघा. असं पाणी बघा कसं पडताना एकदम मस्त वाटते खाली. खूप खाली खोल असल्यामुळे आपल्याला पूर्ण घेता येत नाही, कारण का ते असं इथून दिसत नाही. अजून एक तुम्हाला धबधबा दाखवतो. तो इथून हा बघा. जिकडे बघाल ना तिकडे आपल्याकडे असे मिळणार आहेत तुम्हाला बघायला. आणि आपली गुरं बघा, या समोरच्या डोंगरावरती बघा चरतायत. ते खूप लांब आहेत. बघा किती लांब आहेत ती गुरं. आपलं धबधबा बघा. हॅलो मित्रांनो, आपला इथं खाली मित्र आहे, तो भातं लावतोय. बघूया आपण जाऊन त्याची भातं. बघा मित्रांनो, त्याचा वाडा आहे. हे गाव एकदम पुढं तिकडे आहे. आणि हा त्याचा वाडा आहे. आणि इकडे तो भात शेती आहे त्याची, तो आता भातं लावतोय. बघूया चला. भाव जाऊन बघा. तुला बोललं बरं व्हिडिओ टाक. इतर रेंज कुठे आहे? मी थोडा तेव्हा गेलो होतो, तू बोललाच नाही का? तेव्हा त्या टेपरनं म्हशी इकडे खाली आणि मग रस्त्याने मला रेंज गेली. ऑनलाईन गेला त्या टेपाला होतो बघितलं फोटोवरती, मला समजलं तू फोटो होता. बघा मित्रांनो, रेडे धरल्यात त्यांनी. पहिले बैल होते, आता त्यांनी रेड्याच आऊत केलंय.
हो बरं काय हा हा म्हणजे काय लावणार ना बस भावाची आठवण आली बोललो जाऊया गावाला हा बोलत असतो आम्ही वहिनी बरत ना हो ते तर आहेच या दुनियात दुसरं काय आहे नाही काय केलं काय बैल आहेत का काय आहे हा वासुदेव फसवतो जात नाही लावायला अंगावर नाही ना रे येणार पुढच्याला चांगला होईल जिमी सर चिखलीला बिरवतोस वाटतं की चिखलीचा तास आहे ना बाकी गुरं आहेत की नाही ते थोडीशीच आहेत ना तर हे बघा हा तरव्याचा चोंड आहे त्याचा आणि इकडे त्यांनी काढून ठेवला आहे आणि वरती तो भातं लावतो आहे नांगरून याला आमच्याकडे आव्हान म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा हे बघा ही साईड लावली लावायची आहे आणि त्याने अर्धीच केली होती एक साईड इकडे बाकीचं आहे अजून करायचं हे काय चल शांत हे बाकीचं अजून काढायचं आहे चला आपण पुढे जाऊया चिकट झालंय चप्पल घेतली हातामध्ये चिखलात गेलेलो बघा हा तरवा आहे छोटासा ही पूर्वीची आमची पायवाट होती आमच्या इकडून मधल्यावाडीमध्ये जाण्यासाठी असे छोटे छोटे पाळ आहेत आमच्याकडं काही जण पाळ म्हणतात काही जणी पळणे म्हणतात असं वेगवेगळं त्याला नाव दिलं आहे प्रत्येक ठिकाणी हे अर्ध त्यांनी केलं नाही वाटतं इथपर्यंत शेवट केलं नाही हे बाकीचं अर्ध तिथे मध्ये वाहून गेलं म्हणून हे सावकाश आहे चिकट आहे बघा त्याच्यामध्ये पाय ठेवताना एकदम सांभाळून ठेवायला लागतो हे पूर्ण झालं आहे गळगळीत तर पाय सरकला तर आपण आपटतोच आणि आपण आला आता पाकडच्या वाळूमध्ये जरा तिथं मस्तपैकी पाय धुवूया बघा इथं मस्त धरण केलं त्याने पाणी ह्या साईडला येण्यासाठी एक लेवल करून ठेवले आणि इथं अशा दगड्या ठेवल्या जर इकडं पाणी घ्यायचं असतं तर ते खोललं जातं इथं जसं मस्त की आपण पाय धुवूया तर हे बघा आपला व्ह्यू आणि ही ती भीमाची काठी व्ह्यू बघा मित्रांनो हा दुर्गाडीतला धबधबा आहे तर बघा ना कसं मस्त काळे ढगाने भरले आणि काय पर्वतरांगा वाटतात साईडच्या जबरदस्त आणि इकडून पेंडी कापतात पण
सरकला सरळ खाली खोल बघा किती आहे, कुठं नाही असं दिसणार, खूप सारे खोल आहे. हा आपला उडपणचा फेमस पर्यटन स्थळ आहे. बघा, हा मस्त बांधला आहे. इकडे बसायला वगैरे केलं आहे. बघा, पाऊस वगैरे आला इथं बसायला केलं आहे. उन्हाळ्याचं असं बसायला थोडं हवा घ्यायला खूप छान आहे. बघा इकडं पुढे पण आहे, अजून बराच पुढे गेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्तपैकी वातावरण, मस्त माळरान आहे इकडे. पण बघण्यासारखं आहे मित्रांनो, कधी या इकडे बघण्यासाठी. आपल्या गावाला एक विजिट करून जावा. निसर्ग खूप मस्त आहे, तुम्हाला नक्की आवडेल. अजून पुढेपर्यंत आहे, तुम्हाला दाखवतो पुढे. बघा मित्रांनो, खडशीची खालची जागा बघा, ती खोलवर आहे. पाणी इथून आपल्याला खूप कमी दिसतंय, पण इथून ह्या नदीचं मिळालं आहे. इकडून 2 नदीचं आहे, या साईडहून एका नदीचं आहे, असं 2-3 नदींचं पाणी मिळून जातं. तिकडून एक येतं असं समोरून बघा, इकडून एक येतं आणि असं फुल मिळत जातं. आणि ही जगबुडी नदीचं पाणी. ते सह्याद्रीच्या पर्वतरांगा एकदम मस्त वाटतात. पाऊस पण येतोय. पण मित्रांनो, इकडे पेंडी कापली जाते, ती तुम्हाला दाखवतो. इथं रस्त्याच्याच कडेला आहे, जास्त अजून सुरुवात केली नाही आतमध्ये घुसण्याची. हे बघा, जास्त अजून सुरुवात केली नाही आतमध्ये घुसण्याची, पण सुरुवात केली आहे इकडे पेंडी कापण्यासाठी. हे बघा, थांबा. हे बघा, इथं थोडीफार अशी लाल दिसत आहे, ते इथून पेंडी कापून नेले. इथे थोडी कापले, इथे थोडी कापले, सुरुवात केली. आता इकडून असं आडवाडं घुसत जाणार पार आतमध्ये. अजून छोटी आहे त्यामुळं मला वाटतं सोडले आणि थोडीच कापले. तर आतमध्ये आहे मोठी, पण ते आता वाट करत जाणार असते आतमध्ये. आणि पेंडी कापतात अजून पण. आणि खाली बघा, जर सरकला का विषय संपला. इकडून व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू बघा, काय जबरदस्त वाटतंय. मित्रांनो, भीमाच्या काठी एकदम आपण जवळून एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतोय. हे बघा, जबरदस्त आहे. पाऊस पण आलाय. निसर्ग कसा वाटला मित्रांनो, नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या गावचा. आणि या इकडे बघण्यासाठी. वातावरण एकदम थंडगार आहे, काय वारा आहे मस्तपैकी. तुम्हाला आवाज येतोय की नाही, पोचतोय की नाही तुमच्यापर्यंत मला माहिती नाही. तर आपण आलो एक पाकडच्या धबधब्याशी, तुम्हाला दाखवतो पाकडचा धबधबा. या जबरदस्त वॉटरफॉल आहे. दाखवून जावं लागेल, चप्पल हातात घेऊन जाऊया. चप्पल हातात घ्या, पुन्हा तिखट झालं त्यामुळे जावं लागेल. मित्रांनो, हा पाकडचा धबधबा आहे. मस्त छोटासा आहे, पण लय भारी आहे. हो का, खूप वरून पडतोय. याच्यात भिजायला खूप मजा येते. त्याचं पूर्ण जे पडतंय त्याचं पाणी पूर्ण अंगावरती उडतंय. आता आर्यन पण लगेच ब्लॉक करायला लागला बघा, रील टाकायला मस्तपैकी. त्याला आवडली ही जागा. सगळे आता आपण 1-2 असे ठिकाण चांगले एक्सप्लोअर करतोय. तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगा कमेंटद्वारा. मित्रांनो, व्ह्यू बघा एकदम मस्त. आणि ही जी दिसते
ती आपली घरं आहेत. ही वरची वाडी, इथं आपली खालची वाडी आहे. आणि आपली घरं नेमकी दिसत अशी, तिथे पूर्ण झाडं असल्यामुळं बघा काय मस्त वाटतं वातावरण काय आहे. आणि असं पूर्ण कड्या कपड्यामध्ये बसलेलं आमचं गाव आहे. तर मग कसं वाटलं आमचं गाव आणि आमच्या गावचा निसर्ग तो नक्की कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.